नमस्कार मंडळी, मी हर्ष आणि मी चाललो आपल्या चिपळूणमध्ये भरलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव पाहायला. अशा प्रकारे फ्रंटला एंट्री होती. त्याच्यावरती शेणाने सारवून वारली चित्र वगैरे काढली होती. तिथून पुढे गेल्यावर असा मस्तपैकी गाईचा स्टॅच्यू होता आणि मस्तपैकी हिरवेगार झाडं होती. वेगवेगळ्या रंगाची फुलांची झाडे फ्रेममध्ये लावून ठेवली होती. झाडांची लागवड कशा रीते करायची ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. भाताचे बियाण्याचे वेगवेगळे प्रकार ठेवण्यात आले होते. ते बैलगाड्या, बैलांचे स्टॅच्यू विक्रीसाठी होते. ते जुन्या काळातील लोहाराचे घर कसे असायचे ते हे नवीन पिढीला दाखवण्यासाठी मस्त असा प्रयत्न केला होता. आणि त्याच्या साईडला कुंभाराचे घर कसे असायचे ते दाखवण्यात आले होते. बांबूपासून घर बांधलेलं होतं. विविध प्रकारच्या गायी, म्हशी, बैल, प्राणी तेही सुद्धा होते. झाडांच्या फांद्यापासून आणि गवतापासून गुरांचा गोठा बांधला होता. जगातील सर्वात लहान म्हैस सुद्धा इथं आणण्यात आली होती. इंस्टाग्राम आणि युट्यूबवर प्रसिद्ध असलेले असे सँडी भाई आपल्याला भेटले. त्यांच्यासोबतही फोटो काढून घेतला. त्यानंतर कोकणात असणारे जुन्या काळातील घर नवीन पिढीला दाखवण्यासाठी चांगले असे बांधण्यात आले होते, ते पाहायला गेलो. आतमध्ये गेल्यानंतर थंडगार असा गारवा होता. असं वाटत होतं की जुन्या काळातच आलोय. इथे ठेवलेल्या जुन्या काळातील वस्तू, भांडी लोकांचे लक्ष वेधून घेत होते. सगळीकडे प्रसिद्ध आणि चर्चेत असणारा भुत्या घोडा तो सुद्धा कृषी महोत्सव मध्ये आला होता. त्याच्यासोबतही फोटो काढून घेतले. आणि मंडे ब्लॉग आवडला असेल तर आपल्या हर्ष मराठी ब्लॉग्स या आयडीला फॉलो करून द्या. धन्यवाद.